येस, ठीक आहे. स्टार्ट. हो. तर हा मुद्दा तोच की ही गोष्ट बायोलॉजिकल आहे का सामाजिक आहे? तर येस. ह्याच्यामध्ये बायोलॉजिकल म्हणजे काय आपण हे जे मानलेलं आहे हं, हेच त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उद्भवू शकतं. उद्भवतंच म्हणजे. हं. तर विज्ञान सुद्धा स्त्री आणि पुरुष म्हणजे नर आणि मादी अ, अशी विभागणी आता मानत नाही. ती नसते सुद्धा. कारण नक्की उदाहरणच घ्यायचं झालं तर मादी म्हणजे नक्की काय, नक्की कोण, काय देह असलेली किंवा काय जाणीवा असलेली व्यक्ती असं मानायचं ठरवलं, तर एक व्याख्या त्याची निघत नाही. प्रत्येक व्याख्या प्रत्येक वेगळी-वेगळी निघते. आता जेनेटिक्स मधनं जायचं झालं म्हणलं तर एक्स क्रोमोझोम असलेलीच व्यक्ती असते का? तर जे बहुतांशरित्या असते. पण नसते स्वतः. एक्स नुसता एक्स, 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 वाय असलेली व्यक्ती किंवा इतर इतर कोणत्याही प्रकारे अ, अ, ते प्रकारचे क्रोमोझोम्स असलेली व्यक्ती असू शकते. तर एक्स-वाय हे सगळ्यांना बहुतेक माहिती असेलच, की क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र जी आहेत, तर ती लिंगाची गुणसूत्र हे 23व जे आहे त्याच्यामधलं पुरुषाचं एक्स-वाय मानलं जात असे, स्त्रीचं एक्स-एक्स. तर पिंकी प्रामाणिक नावाच्या खेळाडूचं उदाहरण मागे ऐकलं असेल तर ती धावपटू होती. तर तिची जेनेटिक टेस्ट एक्स-वाय आली म्हणून ती स्त्री नाही, ती पुरुष आहे असं जाहीर करून तिचं करिअर सुद्धा पूर्ण बरबाद करण्यात आलं आणि तिचा साखरपुडा झाला होता, तो मोडला वगैरे बरेचसे काय-काय हे झाले. पण इतर स्त्रियांप्रमाणेच स्त्रियांचे लैंगिक अवयव आणि ज्याला अ, अ, गर्भाशय वगैरे असणं, पाळी येणं, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या तिच्या. तरी सुद्धा अशा बाबत भेदभाव केला गेला. आणि आता विज्ञान तेही मानत नाही. किंवा हार्मोन्स जे असतात ते आपण मानतो, की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन जास्त असायचं असतं आणि स्त्रियांमध्ये प्रोजेस्टेरॉन किंवा एस्ट्रोजन नावाचं स्त्रीचं हार्मोन असेल. तर तेही तसंही नसतं. विज्ञानानं तेही रद्दबातल केलेलं आहे, की कुणामध्येही कुठलंही हार्मोन जास्त असू शकतं. आफ्रिकेतली स्त्री आणि उदाहरणार्थ चायनामधला पुरुष असा घेतला, तर त्यांच्यात टेस्टोस्टेरॉनच्या लेव्हल्स उलट्याही आढळू शकतात, की चीनमधल्या पुरुषाच्या मानानं आफ्रिकेतल्या स्त्रीमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त आढळू शकतं किंवा भारतातल्या भारतात सुद्धा. तर दुसरा एक मुद्दा द्यायचा म्हणजे अ, लैंगिक लैंगिकतेचे जे इतर ज्या गोष्टी आहेत, की ज्याला आपण स्ट्रेट, गे, बायसेक्शुअल वगैरे हे जे वर्गवारी पाडलेली आहे किंवा जे एक प्रकारे नवीन प्रकारे या जातीच झाल्या लैंगिकतेवर. हं. त्या सुद्धा एवढ्या ठळक किंवा एवढ्या काटेकोर पाळल्या गेलेल्या नसतात. एखाद्या पुरुषाला 40शी-50शी पर्यंत आपण स्ट्रेट आहोत असं वाटतं आणि अचानक त्याला पुरुषांविषयी आकर्षण वाटायला लागतं किंवा उलटंही होतं. सो स्त्रियांना अचानक ठराविक वयानंतर पुरुष आवडेनासे होतात. त्याची सांस्कृतिक कारणं तर त्याच्यामध्ये असतातच. पण लैंगिकदृष्ट्याही आवडेनाशी होते किंवा काही जणांना नक्की एक कोण आवडतं असं नाहीये. मी मगाशी म्हणलं तसं कोणत्याही प्रकारची व्यक्ती आवडू शकते. तर इतकी जास्त विविधता आणि ती सतत प्रवाही बदलणारी विविधता आहे. मी स्वतःच ती अनुभवतो आहो, की मी आजपर्यंत मी ज्या साचांमधनं गेलो आहे, त्याच्यामुळे माझ्यावरती जे जे काही समाजानं म्हणू ज्याला आपण, की बायकी असल्यामुळे अ, अ, ती देहाच्या लायक नसलेली व्यक्ती आहे, असं बिंबवण्याचा परिणाम केले, की तुला काय बाई मिळणार? तुला काय स्त्रियांविषयी आकर्षण वाटणार? की तू स्वतःच बायकी असल्यामुळे तुझ्या पुरुषत्वाला काही अर्थच नाही. अशातनं होमोसेक्सुअलिटी सुद्धा म्हणजे पुरुषांविषयी वाटणारं लैंगिक आकर्षण तर नैसर्गिकरित्या मला वाटत होतंच. पण त्या त्या कोनाड्यात बंदिस्त करून ठेवलं जातं त्या चौकोनामध्येच. तीच झापड लावली जाते. तर मला स्वतःला
असं जाणवतं की असं नाहीये मला पुरुष आवडतात म्हणजे सगळेच पुरुष आवडतात असं काही नाहीये. खूप पुरुषांविषयी लैंगिक आकर्षण अजिबात वाटत नाही आणि बऱ्याचदा पुरुषी साच्यात मर्दांनी साच्यात बसणारे ते असले तरी त्यांच्या अहंकारी आणि वाईट व्यक्तिमत्वामुळे काय म्हणतात पुरुषी गुर्मी अरेरावीमुळे मला त्यांच्याविषयी लैंगिक आकर्षण वाटणं बंद होतं. उलट त्यांच्याविषयी मला घृणाही वाटते. तर मग माझ्या लैंगिकतेला अर्थ काय? आणि जे असे दुसरे थोडे बायकी असलेले आहेत किंवा अशा अगदी मोजक्या स्त्रिया आहेत, की ज्या बायकीपणा जो कन्व्हेन्शनल लौकिक अर्थानं आपण बायकीपणा जो म्हणतो तो न करता फक्त माणूस म्हणून जगतायत. फक्त खरेपणानं आणि फक्त एक प्रकारची प्रगल्भ, भावनिकदृष्ट्या प्रगल्भ आणि मानसिक शारीरिक दृष्ट्या सुदृढ व्यक्ती म्हणून जगतायत. त्यांच्याविषयी मला आकर्षण वाटणं शक्य आहे. सहज म्हणजे वाटलेलं आहे सुद्धा आणि त्या प्रकारचाही मी नातेसंबंध शारीरिक आणि भावनिक नातेसंबंध अनुभवला आहे. तर मग मी आता कोण आहे? मी गे आहे का मी बायसेक्शुअल आहे का मी अजून काय आहे? आणि हे मग तेही जन्मापासून आहे का? का माझ्यात आता हे हार्मोन्समुळे बदल झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीतच. महत्त्वाचं फक्त प्रेम असणं, महत्त्वाचं फक्त मोकळेपणानं जगता येणं, महत्त्वाचं फक्त समाजाच्या नियमांना एका कडक साच्यामध्ये साचेबद्ध चौकटीत न ठेवता प्रवाही ज्याला आपण फ्लुइड म्हणतो किंवा सतत लवचिकता असलेलं जे नातं किंवा ज्या भावनिक लैंगिक जाणीवा आहेत त्यांचा प्रवाह कसा आपण अनुभवतो याला जास्त महत्व आणि जास्त प्राधान्य देणं मला गरजेचं वाटतं. तर मी मनीषाने विचारला एक ठोस उत्तर असं काही नाहीये, की या लैंगिक जाणीवा जन्मजात आणि शरीरामध्येच असतात आणि त्या शरीरानुसार शारीरिक बदलांनुसार बदलतात का? का त्याचा सामाजिक जाणीवांची सामाजिक जडणघडणीची आणि प्रक्रिया इतर ज्या काही आपल्या भावनिक मानसिक प्रक्रिया नातेसंबंधांच्या अनुभवांमुळे फक्त त्यामुळेच होतं का असं काही एक उत्तर नाही. सगळ्याचा परिणाम पडत असतो आणि सगळ्या गोष्टी ज्या गोष्टींचा आपल्याला ज्या बायोलॉजिकल गोष्टींचं आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा आपल्याला सामाजिक सांस्कृतिक प्रक्रियांमुळेच झालेलं आहे. कुठल्या गोष्टीला ज्ञान म्हणायचं हे कोण ठरवतं? की ठराविक जो सुशिक्षित वर्ग आहे आपल्याला जे आधुनिक ज्ञान म्हणतो ते सुद्धा ब्रिटिश काळानंतर जे आलेलं आहे. ब्रिटिशांनी ज्याला आधुनिक ज्ञान म्हणायचं ठरवलं त्याला आपण आधुनिक ज्ञान म्हणतो आहोत. जे ज्ञान राष्ट्र उभारणीच्या वेळेस 1951 संविधानाच्या वगैरे काळानंतर राष्ट्र भारत हे राष्ट्र म्हणून उभं करायचं आहे आपल्याला. मग भारतीय संस्कृती म्हणजे कोणती संस्कृती याचा लेखाजोखाच जेव्हा करायची वेळ आली तेव्हा उच्चवर्गीय ब्राह्मणी सुशिक्षित लोकांची ज्यांच्या हातामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि सत्ता आहे त्यांची संस्कृती आणि त्यांचं ज्ञान हे अधिकृतरित्या ज्ञान मॉडर्न आणि भारतीय सुद्धा ज्ञान मानलं जातं. आदिवासीचं जे ज्ञान आहे त्याला ते भारतीय ज्ञान भारतीय संस्कृती होत नाही. सत्यनारायणाची पूजा ही भारतीय संस्कृती म्हणून कितीही अंधश्रद्धा असली सत्यनारायणाची कथा आपण ऐकलेली असते. प्रसाद खाल्ला नाही तर गलबत बुडतं, रत्नांनी बनलेलं जहाज बुडतं आणि खाल्ला तर पुन्हा संपत्ती मिळते. ही ही ह्याच्यामध्ये काहीही वैचारिक भाग नाहीये हे आपल्याला कळत असतं. पण ती संस्कृती म्हणून आपण चालू ठेवलेली असते. पण तेच आदिवासींची जी प्रथा असते गुरव वगैरे बोलवून त्याला मात्र आपण अंधश्रद्धाच म्हणतो. त्याला मात्र आपण ही आमची भारतीय संस्कृती नाही, या अंधश्रद्धा दूर केल्या गेल्या पाहिजेत. ती संस्कृती म्हणून कारण ती गणेशोत्सवासारखी
सार्वजनिक किंवा त्याच्यामध्ये भांडवलशाहीचा पैशाचा भाग नाही गुंतलेला. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बहुसंख्य आणि प्रिव्हिलेज्ड लोकांच्या भावना गुंतलेल्या नाहीयेत. म्हणून त्याला आपण अधिकृतरित्या भारतीय संस्कृती असं नाही म्हणत, की बळी देणं म्हणा सशाबिशाचा असेल आदिवासींचा, अजून काही भूत काढणं अंगातनं. त्या सुद्धा सत्यनारायण आणि गणेशोत्सवाच्या सारख्याच सांस्कृतिक रचित आहेत. म्हणजे समाजानं रचलेल्या संकल्पना आहेत. त्या सुद्धा तेवढ्याच तकलादू आणि विज्ञाननिष्ठ नाहीयेत. विज्ञानापासून दूर जाणाऱ्या आहेत. पण संस्कृतीच्या नावाखाली जपणूक कुणाची होते? ज्यांचे संबंध जपलेले आहेत. मग ही जबाबदारी माझ्या मते दुसरा जो त्यांचा प्रश्नाचा उर्वरित जो भाग होता, जी संविधानानं किंवा जी अ, राष्ट्रीय काय म्हणतात, एक एक नागरिक राष्ट्रवादी व्यक्ती म्हणून हं. की नागरिक म्हणून राष्ट्रवादी असं मी स्वतःला मानत नाही, किंवा भारतीयत्व आहे वगैरे इतर कमी श्रेष्ठत्व आहे इतर देशांचं असंही माझी संकल्पना नाही. कारण जेवढ्या आपल्या जाती, धर्म वगैरे या संकल्पना किंवा लैंगिकता सुद्धा मी म्हटलं जसं मगाशी या सांस्कृतिक समाजानं रचून दिलेल्या आहेत, तसं नागरिकत्व सुद्धा समाजानं रचून दिलेलं असतं आणि त्याचे नियम सतत बदलत असतात. त्यामुळे कोणतं नागरिकत्व कोणत्या प्रकारचं चांगलं, कोणत्या प्रकारचं वाईट हे येत नाही. पण चार चौघांना ज्या जबाबदाऱ्या पेलायच्या असतात, पैसे कमावणं किंवा इतर सुद्धा जे काही सामाजिक बाबतींमधलं जे किंवा संवेदनशीलता बाळगायची असते. थोडाफार प्रत्येकाला काहीतरी समाजाविषयी एक काहीतरी जाणीवा बाळगून काहीतरी आदान-प्रदान करायचं असतं किंवा काहीतरी कामगिरी थोडीफार करायची इच्छा असते. तर त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज, जबाबदाऱ्या तर एल-जी-बी-टीच्या वेगळ्या लैंगिकतेच्या कुठल्याही व्यक्तीवर असतातच आणि त्याच्या व्यतिरिक्त हे वेगळेपणाचं ओझंही बाळगायचं असतं. ते अवघड होऊन जातं. तर मी जसं मगाशी म्हटलं, की बायकी असल्यामुळे ठराविक पद्धतीचंच आयुष्य मला जगावं लागणार आहे. अशी किंवा माझ्यात काहीतरी उणीवा, कमतरता आहेत आणि त्याच्याविषयी मी खेद किंवा एक कमीपणाची भावना, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स बाळगला पाहिजे, अशी समाजानं अपेक्षा केली आणि मी त्याप्रमाणे मी जगलो, वागलो. कारण माझं वय नकळतं होतं आणि मला लोक तसे वागवतायत स्वतःला निष्ठुरतेनं, म्हणजे मला त्या निष्ठुरतेनं किंवा त्या अरेरावीनं किंवा त्या कुत्सितपणामुळे. तर माझ्यामध्ये खरंच काहीतरी कमतरता असली पाहिजे आणि त्याच्याविषयी मला लाज वाटली पाहिजे. हे मी स्वीकारलेलं होतं आणि त्याप्रमाणे इतर स्त्रीबद्दल मला कधीच आकर्षण वाटणं शक्य नाही. म्हणजे ठाम मी होमोसेक्शुअलच आहे, अशी जाणीव करून दिलेली, समाजानं करून दिलेली आणि स्वतःही करून घेतलेली असते. आणि गंमत सांगायची तर स्ट्रेट लोकांचीही तशी जाणीव करून दिलेली असते, की पुरुषीपणाचे निकष जे जोपासतात, जे हं. पाळतात, कन्व्हेन्शनली लौकिक अर्थानं पुरुष असण्याचे जे उठणं, बसणं, चालणं, बोलणं, आवाज, दिसणं, आणि आवडी-निवडी, क्रिकेट आवडणं किंवा तांत्रिक गोष्टींची आवड असणं, इंजिनिअरिंगला जाणं किंवा अजून काही असू दे, शारीरिक शक्ती असणं, जिमला जाणं. त्या गोष्टीचे नशिबाचे फायदे मिळण्यासाठी, नशिबाचा मान-सन्मान मिळण्यासाठी जे लोक पाळत असतात, त्यातलाच एक दुसरा भाग असतो, की स्त्रीकडे वाटणारं आकर्षण. ते कमी का वाटेना किंवा पुरुषांकडे थोडंफार का जास्त हिजड्यांबद्दल का वाटेना, ते लपवून ठेवलं जातं आणि खूप जण स्वतःचं, जसं मी स्वतःला गे आहे आणि त्याच्याशिवाय मला इतर काही जगता वागता येणार नाही, अशी माझी समजूत झालेली असते. तशी तुम्ही स्ट्रेटच आहात आणि तसंच असलं पाहिजे, ही समजूत इतक्या नकळतपणे आणि इतक्या खोलवर रुजवलेली असते, की त्याच्या पलीकडे जाऊन आपण दुसरा कधीच कुठलाच विचार करू शकत नाही. की जन्मल्यापासनं भावला भावलीचं लग्न लावून दिलेलं बघतो आपण. 2 पुरुष भावल्यांचं किंवा 2 स्त्री भावल्यांचंही लग्न लावलेलं आपण कधी बघत नाही. त्यामुळे अशी शक्यताच दुसरी काही असू शकते, असा विचारच करू दिला जात नाही. आणि पण ज्यांना, माझ्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत किंवा जे हिजडेच आहेत, ज्यांना ते शक्यच होत नाही, ज्यांना ते बंड करावंच लागतं. कारण
त्यांच्या लैंगिक जाणीवा तेवढ्या तीव्र असतात, तेवढ्यांचंच समोर येतं, बाकीच्यांचं समोर येत नाही किंवा त्यांना स्वतःलाही जरी असं दुसऱ्या पुरुषाविषयी आकर्षण वाटलं, तरी ते मित्र भावनेतनं आहे किंवा भ्रातृ भावनेतनं आहे किंवा यारी दोस्ती आहे, असं करून त्याच्यावरती झाकण टाकलं, स्वतःच्याच मनाने नकळतपणे झाकण टाकलेलं असतं. तर स्ट्रेट लैंगिकता सुद्धा शिकवलेलीच असते. जितका जात जात, धर्म, भाषा, राष्ट्रीय तुमचं नागरिकत्व, भारतीयत्व हे तुम्हाला शिकवलेलं असतं जन्मापासनं, तसेच तुम्ही स्ट्रेट आहात हे तुम्हाला जन्मलेल्या दिवसापासनं आणि नकळतपणे मुद्दाम ठरवून नाही, पण हे शिकवलेलं असतं आणि हे आपल्या लक्षातही येत नाही. तर येस. त्या प्रश्नाचं उत्तर तेवढंच. हां, अनिकेत सविस्तर उत्तर दिलंस तू. तुझ्याशी बोलताना जे गृहीत तुझी जी प्रतिमा घेऊन आलो होतो, त्याच्या कैक पटीने तुझ्याकडं ज्ञानाचं भांडार दिसतंय. जे तुझा अनुभव आणि तू ज्या विषयाला स्पर्श करतोय, म्हणजे कुठलाच विषय तू सोडलेला नाही. म्हणजे भांडवलशाहीपासून जातीव्यवस्था, पितृसत्ताक पद्धती सगळीकडे तू विचार केलेला आहेस. त्यामुळं तुला एका विषयापुरतं मर्यादित ठेवणं मला वाटत नाही. म्हणजे तुझ्याशी चर्चा कदाचित आम्हाला भविष्यातही चालू ठेवाव्या लागतील. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही. मुद्दा जो होता, की हं, हा जो समाज आहे भिन्न लैंगिक जाणीवा असलेला, तर त्याला हं. समाजात मान्यता नाही, प्रतिष्ठा नाही. आणि तूच जसं हं. म्हणला, की पूर्वी स्त्रियांच्याही प्रश्नांना कोणी लक्ष देत नव्हतं. पण त्या पुढं आल्या, कोणीतरी पुढाकार घेतला, मांडलं आणि मग त्याला पुढं मान्यता आली. तर हा जो समाज आहे भिन्न लैंगिकचा आणि भारतामधला जो आपला समाज आहे, तर ह्याला म्हणजे ह्यांचे प्रश्न, अडचणी ह्याला समाजापुढे आणणं, त्याला थोडीशी प्रतिष्ठा देणं आणि सामावून घेणं, ह्या गोष्टी करण्याकरता कुणीतरी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि आजच्या घडीला म्हणजे तुझ्याशी जो संवाद वाटतोय, तर यू आर द राइट पर्सन. म्हणजे ह्या भूमिका मांडणे अभ्यासपूर्ण आणि तुझा अभ्यासही एकदम खोलवर दिसतोय. तर तू स्वतः असा काही विचार केला आहेस का? म्हणजे आपण आजची जी चर्चा थांबवतोय, तर अंतिम विवेचन तू हेच दे, की हे प्रश्न तर आहेत. तू त्याच्यातून गेलेला आहेस, दुःख हो. बघितलेलं आहे. तुझं म्हणणं जरी कमी असलं, तरी तू बऱ्यापैकी अनुभवलेला आहेस. तुझ्या नेटवर्कमधून तुला हे हो. कळतंय. तर ह्याच्या हो. सोडवणुकीकरता किंवा बेटरमेंट ऑफ दीज पीपल तुझ्या डोक्यात काय कल्पना आहेत? आणि त्याचं काही नियोजन केलं आहेस का? अ, बऱ्याचदा या एल-जी-बी-टी वेगळ्या लैंगिक जाणीवा असलेल्या व्यक्तींच्यासाठी सपोर्ट ग्रुप वगैरे अस्तित्वात असतात. खूप एन-जी-ओ आहेत ऑलरेडी. हं, त्यांच्या समस्या ज्यांना घरातनं बाहेर काढलेलं आहे किंवा ज्यांना आधाराची गरज आहे, ज्यांना मानसिकदृष्ट्या याबद्दल काही भावनिक जे तरुण मुलं असतात टीनेज मधली त्यांना अजूनच गुंतलेली झालेले असतात. त्यांना बऱ्यापैकी सरकारतर्फे काहीही नाहीये, पण एन-जी-ओ आणि इतर ज्या काही सामाजिक संस्था आहेत, ज्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ आहेत किंवा जे समाजकार्य करतच आहेत. तर अशा भरपूर संस्था आहेत, की त्या स्वतंत्ररित्या काम चालू असतंच. त्यात जास्तीत जास्त आता शहरातल्याच नाही, तर खेडोपाडी सुद्धा महाराष्ट्रातल्या अगदी दुर्गम जे काही जिल्हे आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला पुण्यातली माहिती असेल तर बिंदू माधव खिरेंची हं. समपथिक नावाची संस्था संस्था आहे. आहे. मुंबईमध्ये हमस आहे. हे बऱ्याच आहेत. लेस्बियन व्यक्तींच्यासाठी सुद्धा आहेत. म्हणजे चालू होतात, काही काळ कार्यरत राहतात, चांगलं काम करतात, नंतर बंदही पडतात. कारण गव्हर्नमेंटचे फंडिंग्स वगैरे आत्ताच्या काळात तर अजूनच हिंदुत्ववादी असलेल्या काळामध्ये जर अजून कमी पडतंय फंडिंग. तर त्याचे आहेत. पण मला वाटतं की त्या लोकांचे प्रश्न वेगळेपणाचे आणि त्यांना आधार देणं हे सामाजिक पातळीवरती आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी सुद्धा, आता मला माझ्या मित्रांनी आधार दिलाच, माझ्या घरच्यांनी आधार दिलाच. वैयक्तिक पातळीवरती ज्यांना आपापल्या घरी असं माहिती आहे, त्यांनी तर आपल्या घरातल्या अशा मुला-मुलींना सपोर्ट करावंच. त्यांनी मानसिक आधार द्यावा, म्हणजे निदान समजून घ्यावं. तर स्ट्रेट लोकांनी ज्यांच्याकडे हे प्रिव्हिलेज आहे,
ज्यांच्याकडे जातीचंच उदाहरण परत जसं देता येतं, की जे उच्च जातीचे आहेत त्यांनी त्यांचे प्रिव्हिलेजेस सोडून ज्यांच्याकडे आजवर हजारो वर्ष कसल्याही त्यांना प्रिव्हिलेजेस नव्हते, कसलेही अधिकार नव्हते, त्यांना आरक्षणाची जास्त गरज आहे. तसंच हे आहे, की ज्यांच्याकडे स्ट्रेट लोकांनी जास्तीत जास्त स्वतःचे स्ट्रेट असल्याचे प्रिव्हिलेजेस सोडून, हं. की घरामध्ये कोणी गे आहे का नाही हे माहिती नसतं आपल्याला. म्हणून आपण गे पेपरात बातमी आली किंवा 357चा लागला 2 वर्षापूर्वी. त्याच्याविषयी आपलं मत जे काही असेल, वाईट मत सुद्धा आपण अगदी सरळपणे, क्रूरपणे समोर सांगून शकतो. तुमच्या घरामध्ये तुमचा स्वतःचा मुलगा, भाऊ, मित्र कदाचित गे आहे आणि त्याला लेस्बियन आहे आणि तो सांगू शकत नाहीये. पण तुम्ही एवढ्या निष्ठुरपणे कुचेष्टा करत आहात गे संकल्पनेचीच, हे तुमच्या लक्षात येत नाही. म्हणजे कुठल्याही स्ट्रेट व्यक्तीच्या. ते थांबवणं गरजेचं आहे. जसं स्त्रीच्या विरोधात कसली तरी कुचेष्टा, टवाळी करणं आता ते मॉडर्न मानलं जात नाही. तुम्ही जुनाट पद्धतीचे मानले जातात. जर तुम्ही स्त्रियांच्या बाबत कुचेष्टा करत असाल तर. पण हिजडे किंवा समलैंगिक व्यक्तींच्या बद्दल सहज केलेली कुचेष्टा चालते, पण समोरचा माणूस कोण आहे तुम्हाला माहिती आहे. समोरच्याचं किती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, की कुठल्याही व्यक्तीला ते गे असू देत, हिजडे असू देत किंवा कुठलेही असू देत लहानपणापासून, त्यांना तुम्हाला सहजपणे सांगता येईल एवढी तुमच्याकडे संवेदनशीलता आहे, असं तुमच्या रोजच्या जीवनात वर्तन असलं पाहिजे. तुम्हाला कुणीतरी येऊन सांगितलं, की मी गे आहे आणि त्याच्यानंतर मी संवेदनशीलता दाखवली असं नाही. तुमच्या आजूबाजूला दलित नसतील म्हणून तुम्ही दलितांच्या बाबत संवेदनशीलता दाखवत नाही असं नाहीये. कदाचित नाही दाखवत लोक. पण मला म्हणायचं की माहिती नाहीये ना कोण आहे गे, कोण नाही किंवा कोणाला ट्रान्सजेंडर असल्यासारखं वाटतंय, कोणाला स्त्री असून पुरुष असल्यासारखं वाटतंय, कोणाला बायसेक्शुअल असल्यासारखं वाटतंय, कुणाला भलत्याच वयाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण, अगदी प्रौढ वयस्कर व्यक्तींबद्दल आकर्षण वाटतंय, कुणाला 3-4 पार्टनर्स असणं गरजेचं आहे. आपल्याला याच्याविषयी स्वतःला अनुभव नाही तर आपण मत देऊ नये. आपल्याला वाटतं की काय काय बिघडतं, सहज जाता जाता बोललं, मला असं वाटलं मी बोलून दाखवलं. पण नाही, हे विषय महत्वाचे आहेत. अभ्यास असल्याशिवाय येता जाता मताच्या पिचकाऱ्या टाकायच्या नसतात. येता जाता तरुण मुलांना की कधी बाबा लग्नाचे लाडू देणार. नसेल स्ट्रेट असूनही लग्न करायचं नसेल तरी तुम्ही जबरदस्ती प्रेशराईज करत आहात. जातीयवादाचे सुद्धा परवा कोणीतरी ट्रिपल तलाक विषयी बोलत होतं. म्हणलं आपण ब्राह्मण घरातले, हिंदू याच्यातले, शहरी, आपल्याला ओ का ठो माहिती नाही मुस्लिम या सगळ्यामध्ये धर्मांच्या ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केलाय का? तर त्याच्या ट्रिपल तलाक विषयी जाहीर आणि भक्कम मतं द्या तुम्ही. नसेल तर वाचा, अभ्यास करा, मग मतं द्या. तसंच लैंगिकतेविषयी आहे. तुम्हाला मतं द्यायची आहेत, ही विकृतीच आहे. कशावरनं, कुठला आधार तुम्ही मानता ही विकृती आहे? तर माझं मत आहे की स्ट्रेट लोकांच्यासाठी सेन्सिटायझेशन सेमिनार, स्ट्रेट लोकांची संवेदनशीलता याच्याविषयी वाढावी, मुळात ती बनावी आणि मग वाढावी, जास्त प्रगल्भ व्हावी, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि मग ते आपणच सगळ्यांनी एकमेकांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर केले तरी पुरे. आता मी असा आहे हे मला सांगायचं धारिष्ट होतं कारण माझ्या घरच्यांचा सपोर्ट. पण ते मी जमेल तेवढ्या शक्य त्या व्यक्तींना सांगतो. फेसबुकवर ओपनली लिहिलंय. त्याच्यामध्ये मला आत्मप्रदर्शन एवढी वाहवा वगैरे मला मिळते. मूळ हेतू नाहीये माझा. ज्या व्यक्तींना हे सांगायचं धारिष्ट नाहीये, ते व्यक्ती मला मेसेज येऊन सांगतात, की तू एवढ्या उघडपणे लिहितोस आणि तुला पाठिंबा मिळतो हे बघून आमची भीड चेपली. आम्ही आमच्या कमीत कमी मित्रांना तरी सांगू शकलो, की आम्ही बायसेक्शुअल आहोत वगैरे, वगैरे. किंवा कुठेतरी ते प्रेशर गेलं, की आपण असे आहोत असं स्वतःविषयी कबूल केलं तरी बास आहे. तरी ते तुम्हाला लिबरेटिंग वाटतं. नाहीतर कुचंबणा होत, भीतीनं सतत जगणं हे असतंच. म्हणजे ते लैंगिकतेच्या बाबतीत होतं असं नाही. माझ्या मते या सगळ्या गोष्टींबाबत आपणच बोलायचं आहे. आता मी सतत सगळ्यांशी बोलत असल्यामुळे ज्यांचे याच्या विरुद्ध मत आहेत, माझं मत स्वीकारतच नाही. पण निदान अशा लोकांना
बोलता गप करायचं, कुचंबणा करून काय करायचं ते चार भिंतीच्या आत लपून छपून करा असं नाही. आम्ही बोलणार आणि तुम्हाला पटो ना पटो तुम्ही ऐकलं तरी पाहिजे. आम्हाला बोलण्याचा हक्क आहे. तुम्ही ते पटवून घ्याच असं नाही, पण विचार करायला एकमेकांना पाहिजे. त्याचं हे काही असेना. अशा गोष्टींमधनं होत जातं. मी स्वतः वैयक्तिकरित्या हे असे सेमिनार वगैरे घेणं, आपण मीटिंग घेतो आहोत तसं. मुलं आता मी स्वतः रिसर्च पेपर लिहितो, पण वाचनाची आवड नसते आणि माझं मराठी आणि इंग्लिश दोन्ही अतिशय अवघड होऊन जातं ते लिहिताना, कारण त्या संकल्पनाच अवघड असतात. पण मग त्याच्याविषयी मीम बनवणं, आता तरुण पिढीला मीम्स वगैरे म्हणजे व्हिडिओ थोडक्यात जे टेक्स्ट नाहीये, ज्याच्यात फार वाचन करायला लागत नाही, अशी माध्यमं त्यांना सहज भावतात, आवडतात आणि ते स्वीकारतात. निदान चर्चा घडते त्यांच्याविषयी. तर अशा गोष्टी करायला मी चालू केलंय. रेडिओसाठी पॉडकास्ट करणं, की त्याच्यावरनं या गोष्टींची चर्चा करणं. आता मी एक दुसऱ्या प्रोजेक्टसाठी कदाचित एका बंगलोरला सुद्धा काही काळासाठी जाणार आहे. तर मग तिथे तरुण मुला-मुलींना कॉलेजमध्ये जाऊन हे लेक्चर, सेमिनार्स करणं, अशा पद्धतीचं काम मी त्या शैक्षणिक म्हणा, सामाजिक पातळीवरती करतो आहोत. पण ते शेवटी मर्यादित होतं, की ज्यांना ते शिक्षण घ्यायची मुभा आहे, त्यांनाच ते मिळतं आणि ते सुद्धा त्या महागड्या कॉलेजेसमध्ये जिथे या सगळ्या गोष्टींना परवानगी मिळते आहे. तळागाळापर्यंत सगळीकडे ज्यांना काहीही नाहीये तिथपर्यंत पोहोचायचं असेल, तर आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न स्ट्रेट लोकांनी केले पाहिजे. एवढं. येस. अनिकेत 2 तास बोलतोयस तू. तुझ्याशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी समोर येत आहेत आणि निश्चितच तुझा एक व्यक्तिमत्वाचा वेगळाच पैलू आज आणखी माझ्या पुढे आलेला आहे. माझे मित्रमंडळी जे आलेत, तर मला इमिजिएटली जे दिसतंय की आता तुला एक छोटाच टॉपिक दिला, पण तू बोललाय सगळ्यात. तर कदाचित आणखी थोडासा मित्रमंडळींना बोलवून आपण एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर तुझ्याशी बोलायला मला आवडेल, तुझ्या सोयीप्रमाणे. आणि हो. प्लस दुसरं एक होतं की तुझ्याबरोबर एक ज्या लेक्चर सीरीज मी ऐकल्या श्रद्धा नावाची माझी मुलगी होती. हो, हो, तर हो. हां, तर जर जमलं तर तू तिलाही कन्वे कर. आम्हाला तिच्याशी बोलायला आवडेल. आणि प्लस तुझ्या जर काही ॲक्टिव्हिटी असतील, जर काही तू जे सांगितलं याच्या अनुषंगानं जर तू काही लिखाण केलं असेल, तर तू हं, WhatsAppला हं. शेअर कर. मी ह्या ग्रुपमध्येही शेअर करेन. व्हिडिओ रेकॉर्डिंग मी शेअर करतोय. आणि ओके, ओके. तुझे जे काही प्रयत्न आहेत ते चालू राहतील. भविष्यातही तुला तुझ्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीला शुभेच्छा. आणि आपण यापुढे नेहमीच संपर्कात राहू. आपल्या या सर्व ग्रुपच्या हो, वतीने मी हो. सांगतो. आणि तू हो. वेळ दिलास, कंटिन्युअस बोललास, सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद. आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. पुन्हा भेटूया. ओके. ओके. नक्की. थँक यू. आणि काही याच्याविषयी वेगळे प्रश्न असतील ते प्रश्न काढले आणि नवीन मीटिंग केली. आता मी बेसिक सांगितलं. ॲडव्हान्स लेव्हलचे काही प्रश्न असतील वेगळे किंवा काही जण विचारायला लाजतात सुद्धा समोरासमोर. तर अगदी, नुसते अगदी. लिहून पाठवले आणि त्याच्याविषयी बोलायला सांगितलं तरी मला हरकत नाहीये. मी बोलेन. येस. थँक यू. थँक यू. ओके. थँक यू.